नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सळेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 17. वामनचा आणि बिंदूचा दिनक्रम आता ठरवून गेला होता. वामन ऑफिसातून आला की थोड्या विश्रांतीनंतर दोघेही बाहेर फिरायला जात होते. अंधेरीच्या त्या बाजूला फिरण्यासाठी तशी जागाही नव्हती, पण पाय मोकळे करण्यासाठी आणि चालण्यामुळे थोडा व्यायाम होतो म्हणून वामन बिंदूला घेऊन मोकळ्या हवेवर फिरत होता. कधी कधी बिंदूला घेऊन तपासण्यासाठी तो डॉक्टरकडेही जात होता. बिंदू तृप्त होती. आता ती शंतनुराव शकुंतलाबाईंनाही विसरत चालली होती. पहिल्यांदा तिला जशी त्यांची सारखी आठवण येत राहत होती तशी आठवण आत्ता येत नव्हती. पण मधूनच तिला वाटत होतं की जर शंतनुराव शकुंतलाबाई जवळ असते तर आपल्या होणाऱ्या बाळाचे त्याने खूप खूप कौतुक केलं असतं. असा विचार मनात आला की ती व्याकुळ होत होती, हळवी होत होती. आता तिला बाळाची हालचाल जाणवू लागली होती. नागेशच्या लग्नाला 2 महिने झाले ना. एक दिवस न राहून बिंदू म्हणाली आणि वामन हसला. कितीही आव आणला तरी बिंदू आपल्या माहेरच्या माणसांना विसरू शकणार नाही हे तो ओळखून होता. त्यावेळी तुला 6 महिने झाले होते, तो म्हणाला. बिंदूने अपूर्वाईने आपल्या पोटावरून हात फिरवला. 8 महिने झाले होते. निर्णायक महिना उरला होता. केव्हाही काहीही घडू शकणार होतं. तू आता रजा घे ना. कशासाठी? मला एकटीला भीती वाटते वामन. त्याच्याजवळ सरकत बिंदू म्हणाली. केव्हा केव्हा पोटात कळा मारतात आणि जीव घाबराघोबरा होतो. कोणीतरी आधारासाठी जवळ असावं असं वाटतं. अगं वेडे, तू बाळंत झाल्यानंतर खरे तर माझ्या उपस्थितीची तुला अधिक जरुरी आहे. आत्ताच जर मी रजा घेऊन संपवली तर नंतर तुझी देखभाल कोण करणार? माझे कोणीही नातेवाईक नाहीत आणि तुझे जे आहेत त्याने आपल्याकडे पाठ फिरवले आहे. त्याच्या बोलण्याने बिंदूचा चेहरा झाकळून गेला होता. आनंदाच्या क्षणी नाराज होऊ नकोस राणी. वामन तिचा चेहरा हाताच्या उंजळीत पकडीत म्हणाला. इतके दिवस आपण दुसऱ्यांना आई बाबा अशी हाक मारित होतो. आता आपल्याला आई बाबा म्हणण्यासाठी आपल्याच रक्ताचा एक जीव आपणच जन्माला घालणार आहोत. हे आपलं परम भाग्य आहे बिंदू. कोण असेल आपल्या भाग्यात, मुलगा की मुलगी? कोणीही असं ना, आपलंच अपत्य असणार ते. आणि बिंदू माझ्यासारखा अनाथ असणार नाही ते. माझ्यासारखा अनाथ असणार नाही ते. बोलता बोलता वामनच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. त्या क्षणी शंतनुराव आणि शकुंतलाबाई दुरावले याचे दुःख आपल्यापेक्षा वामनला अधिक झाल्याचं बिंदूला जाणवलं होतं. मला हसत राहा असं सांगता सांगता तूच हळवा झालास, बिंदू त्याचे डोळे पुसत म्हणाली. वामनने स्वतःला सावरले. उद्या डॉक्टरांकडे तपासणीला जायचं आहे, आठवण आहे ना? वामनने होकारार्थी मान हलवली होती. डॉक्टरांकडून तपासून जेव्हा बिंदू वामन घराकडे परतले तेव्हा बिंदू दमली होती. लवकर कुलूप काढ, कधी एकदा आराम करते असं झालं आहे, ती वामनला म्हणाली होती. वामनने कुलपात चावी घातली आणि त्या आवाजानेच शेजारच्या फ्लॅटमधून मिसेस फर्नांडिस घाईघाईने बाहेर आली. वे हॅव यू गोन मॅन? किती वेट करायचं? मिसेस फर्नांडिस म्हणाली. डॉक्टरांकडे गेलो होतो आंटी. माझ्या घरात स्वीट सरप्राईज आहे फॉर बोथ, तुमच्यासाठी. वामन आणि बिंदू तिच्या बोलण्याने चकित झाले होते. मिसेस फर्नांडिस मात्र मिस्किलपणे त्यांच्याकडे पाहत होती. कम कम. बिंदूला कंटाळा आला होता. ए रे वामन, बेगिन. तिचा आग्रह त्यांना मोडता आला नव्हता. नाराजीनेच बिंदू वामन बरोबर मिसेस फर्नांडिसच्या फ्लॅटसमोर गेली होती. मिसेस फर्नांडिसने आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडला. कम इन, कम इन. वामन आणि बिंदूने तिच्या फ्लॅटमध्ये पाऊल टाकले आणि दोघेही जागच्या जागी थबकले. समोरच सोप्यावर शंतनुराव आणि शकुंतलाबाई बसले होते. तुमचे डोर बंद होते ना, दॅट्स वाय.
मी त्यांना आमच्याकडे बसण्याची रिक्वेस्ट केली, मिसेस फर्नांडिस सांगत होती. पण तिचे शब्द बिंदूला ऐकू येत नव्हते. एकटक ते आपल्या मम्मी पप्पांकडे पाहत होते. त्यांना पाहून तिला अपार आनंद झाला होता. पप्पा मम्मी आपल्याला भेटायला आले आहेत हे उमजून तिच्या भावनांचा कल्लोळ झाला होता. शंतनूरावांची आणि शकुंतलाबाईंची ही तीच अवस्था झाली होती. त्यांची लाडकी बिंदू काल परवापर्यंत त्यांच्याकडे चॉकलेट आणि कॅडबरीसाठी हट्ट करीत होती आणि आज ती स्वतःच आई होणार होती. शंतनूरावांना एकदम उचमळून आलं. ते म्हणाले, बिंदू ये ये. शकुंतलाबाईंचा गळा दाटून आला होता. डोळे भरून आले होते. त्यांनी फक्त होकारार्थी मान हलवली होती. शंतनूरावाने हात फैलावले आणि आवेगाने पुढे झेपावत बिंदूने दोघांच्याही गळ्याला एकदमच मिठी मारली होती. त्या क्षणी शब्द मुके झाले होते. वातावरण स्तब्ध झाले होते. मिसेस फर्नांडिस अपूर्वाईने ते दृश्य पाहत होती. मुसमुसणारी बिंदू आणि तिला शांत करण्यासाठी तिच्या पाठीवरून हात फिरवताना स्वतःचे अश्रू न रोखू शकलेले शंतनूराव व शकुंतलाबाई. ते पाहून वामनही गहिवरला होता. हॉस्पिटलच्या वार्डातून आत येणाऱ्या शकुंतलाबाई आणि नम्रताला पाहून बिंदूच्या चेहऱ्यावर हास्य झळकले होते. आपल्या बाजूला झोपवलेल्या चिमण्या जीवाकडे तिने आत्मीयतेने पाहिलं आणि चिमण्या जीवाकडेच डोळे लावून बसल्या वामनच्या चेहऱ्यावर तृप्त भाव पाहून तिच्या चेहऱ्यावर ही तृप्ती प्रतिबिंबित झाली होती. मम्मी आली, हळूच ती वामनला म्हणाली आणि त्या क्षणी शकुंतलाबाई नम्रतासह तेथे येऊन उभ्या राहिल्या होत्या. बायकांचा वार्ड होता तो. भेटण्याच्या वेळेतच वामन बिंदूजवळ राहू शकत होता. म्हणूनच तो अधिकाधिक वेळ बिंदू आणि बाळासमवेत राहण्याचा प्रयत्न करत होता. याच वेळेत शकुंतलाबाई आणि नम्रता आल्या म्हणून तो नाराज झाला होता. परंतु निमूटपणे तो त्यांना बसण्यासाठी जागा करून देण्यासाठी उभा राहिला होता. शकुंतलाबाई मधुर हसत तेथील खुर्चीवर बसल्या. आत येतानाच त्यांची नजर साऱ्या वार्डवरून फिरली होती आणि आता बसताना त्यांचे मन तुलना करीत होते. बिंदू जर शंतनूरावांच्या आणि शकुंतलाबाईंच्या मनाविरुद्ध वागली नसती तर तिचे बाळंतपण एखाद्या खाजगी हॉस्पिटलमध्ये पार पडले असते. तिला विश्रांतीला खास वातानुकूलित खोलीही मिळाली असती. अशी म्युन्सिपाल्टीच्या इस्पितळात बायकांच्या जनरल वॉर्डात पडून राहण्याची वेळ तिच्यावर नक्कीच आली नसती. आपल्या मनातले विचार बाजूला सारून शकुंतलाबाईंनी निजल्या इवल्याच्या जीवावर लक्ष केंद्रित केले. हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावर ममता आणि कौतुक यांचं मिश्रण दाटून येऊ लागलं. आत्ताच झोपली आहे वाटतं, त्याने हळू आवाजात विचारलं. बिंदूनं होकारार्थी मान हलवली. अगदी तुझा चेहरा मोहरा घेतलाय होती ना? मुलीकडे एकटक पाहत भारल्या आवाजात शकुंतलाबाई म्हणाल्या. हां, वामनचे पण असेच मत आहे, बिंदू म्हणाली. गोरी होणार होती? नम्रता तिचे निरीक्षण करीत म्हणाली. किंबहुना याच स्वरूपाचे संवाद त्या वार्डातील प्रत्येक खाटेजवळ निरनिराळ्या भाषेत होत होते. नाव काय ठेवलं आहे बिंदू? शकुंतलाबाईंनी त्या चिमण्या जीवाला आपल्या हाताच्या पाळण्यात धरलं होतं. अजून काही ठरवलेलं नाही मम्मी, वामनकडे पाहत बिंदू म्हणाली. मी सांगू? नम्रतामध्येच म्हणाली. सांग ना. नम्रताच्या साध्या सरळ स्वभावाचे बिंदूला कौतुक वाटले होते. बिंदूपासून झालेली किंवा निघालेली रेखा. नम्रताने बिंदूच्या नावावरून कोटी करीत मुलीचे नाव रेखा असं सुचवलं होतं. तिची कल्पना बिंदूला आवडली होती. अपेक्षेनंच तिने वामनकडे पाहिलं होतं आणि वामननेच हसून होकारार्थी मान हलवली होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर वामन जेव्हा बिंदूला आणि मुलीला घेऊन घरी परतला तेव्हा मिसेस फर्नांडिसने त्यांचे स्वागत केले होते. बिंदूसाठी तिनेच वामनची बेडरूम स्वच्छ ठेवली होती. एक पाळणाही आणून ठेवला होता. बिंदूने बेडरूममध्ये पाऊल ठेवताच तिचे मन प्रसन्न झाले होते. आंटीजींची कमाल आहे ही सारी, वामन मुलीला पाळण्यात ठेवता ठेवता म्हणाला. मिसेस फर्नांडिस हसल्या. क्या मॅन, आपण का तो फर्ज है, नेबर आहे तुमची मी.
तुम्ही वामनची खूप काळजी घेत होतात असं वामन मला सांगत होता. बिंदू मिसेस फर्नांडिसचे दोन्ही हात हातात घेत म्हणाली. मी फार आभारी आहे तुमची आंटीजी. नो नो नो, मिसेस फर्नांडिस चटकन म्हणाल्या. नो फॉर्मॅलिटीज, नो थँक्स. मी तुला बेटीसारखी मानते माझी. तिच्या बोलण्याने बिंदू भारावून गेली होती. चटकन खाली वाकून मिसेस फर्नांडिसच्या पाया पडत म्हणाली, आंटीजी आशीर्वाद द्या. बिंदूच्या अचानक पाया पडण्याने मिसेस फर्नांडिसही गहिवरल्या होत्या. बिंदूला वर उठवून तिच्या कपाळाचे चुंबन घेत त्या म्हणाल्या, गॉड ब्लेस यू बेटा. बोलता बोलताच मिसेस फर्नांडिस बिंदूला पाठमोऱ्या झाल्या होत्या. तिला दिसणार नाही अशा प्रकारे त्याने आपले डोळे पुसले होते आणि काही न बोलता चटकन त्या बाहेर निघून गेल्या होत्या. बिंदू अवाक होऊन उभी राहिली असतानाच वामन तिच्या जवळून उभा राहिला होता. आंटीला आपल्या मुलीची आठवण झाली असणार. त्याच्या आवाजाची कंपनी बिंदूला जाणवली होती. बाळणपणातच बिचारी दगावली. बिंदूला ऐकूनच वाईट वाटलं होतं. मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तिच्या आणि ती आवेगानं वामनला बिलगली. तिच्या शरीराला सुटलेला सूक्ष्म कंप वामनलाही जाणवला होता. मायेनंच त्याने तिला थोपटलं. म्हटलं, आपल्या घरात कोणी वडीलधारं नाही आहे म्हणूनच एक धोक्याची सूचना देऊन ठेवतो. सारखी सारखी माझ्याजवळ येऊ नकोस. त्याच्या बोलण्याचा अर्थ ध्यानात घेऊन बिंदूने नाक मुरडले होते. दुसरं काही सुचतच नाही तुला. तू मिठी मारलीस की विचारशक्ती गोठून जाते माझी, मिस्किलपणे वामन म्हणाला. आणि जेव्हा मनावर शरीर ताबा मिळवतं तेव्हाच अनर्थ घडून येतो. यापुढे अनर्थ घडवून आणायचं नाही हं, बिंदू म्हणाली आणि वामन खळाळून हसला. त्याच्या हसण्यात बिंदूही सामील झाली होती. मिसेस फर्नांडिसने जो ताण निर्माण केला होता तो ती त्या क्षणी विसरून गेली होती. वामनने बेडरूम सजवली होती. त्याकडे अपूर्वाईने पाहिले होते. तिच्या पलंगासमोरील भिंतीवर वामनने एक कागद चिकटवला होता. त्यावर लिहिलं होतं, वेलकम. आणि वेलकम या शब्दानंतर एक टिंब व रेख ओढली होती. त्याचा अर्थ बिंदूच्या ध्यानात आला होता. वामन लिहिलं होतं, वेलकम बिंदू अँड रेखा. बेडरूममध्ये जागोजागी खेळणी विखुरली होती. त्या खेळण्याकडे पाहून बिंदू हसली. वामन, 2 महिने तरी रेखाला काही समजणार नाही, मग ही खेळणी तुझ्यासाठी आणली आहेत. वामन चटकन म्हणाला, तुझा वेळ जात नसेल तर खेळणी आहेतच तुला खेळायला. मला खेळायला हे खेळणं पुरं. बिंदू झोपल्या रेखाकडे बोट दाखवीत म्हणाले, ते खेळणं माझं आहे. वामन पाळण्यावर ओनवा होत रेखाला निहाळत म्हणाला. त्याच्या बोलण्याने बिंदू सुखावली होती. तरीही मनात चालणारा प्रश्न तिने विचारलाच त्याला, वामन, आपल्याला पहिला मुलगा झाला नाही म्हणून रागावला नाहीस ना तू? अजिबात नाही. वामन बिंदूकडे वळून म्हणाला, मुलगी झाली म्हणून माझा आनंद कमी झालेला नाही, उलट वाढलाच आहे. भाग्यवान आहे आपली मुलगी, तृप्त स्वरात बिंदू म्हणाली. अर्थात, वामन अभिमानाने म्हणाला, तिला आई बाबा अशा दोघांची माया मिळणार आहे. ती अनाथ म्हणून वाढणार नाही, ती कधीच पोरकी होणार नाही. बोलता बोलता वामनचा आवाज बदलला होता. त्याच्या आवाजाला कारुण्याची किनार होती. ती भाग्यवान आहे बिंदू, कारण ती तिच्या मामाच्या घरी वाढणार नाही. पोरकेपणाच्या जाणीवेनं तिचे बालपण खुरटणार नाही आणि आपलं बाल्य हरवून ती अकालीच प्रौढ होणार नाही. वामनच्या आर्त आवाजाने बिंदू गलबलून गेली होती. वामनचं 20व्या बंगल्यातील बालपण, त्याचा नागेशकडून होणारा छळ, त्याला सतत बसणारी शकुंतलाबाईंची बोलणी आठवली होती. हिचा बाप, वामन दाटलेल्या आवाजात म्हणाला. त्याच्या वाट्याला न आलेले आई वडिलांचे प्रेम एकटाच तिला देणार. म्हणूनच ती भाग्यवान आहे.
त्याच्या आवेगाला आवर घालण्याचा बिंदूने प्रयत्न केला नव्हता. आयुष्यभर त्याला ही व्यथा जाळीत राहणार होती. ती जर त्याने मोकळीपणे बोलून दाखवली तर त्याच्या मनावरचा भार हलका होईल असंच तिला वाटलं होतं. काही क्षण वातावरणात कोणालाच न आवडणारी शांतता भरून राहिली होती. दोघेही एकटक शांतपणे झोपल्या रेखाकडे पाहत बसले होते. दोघांच्याही नजरेत वात्सल्य होतं. परंतु त्या क्षणी नियती आपल्या बोलण्यावर खदखदून हसते आहे याची वामनला जाणीव नव्हती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.